उमर 11 प्रथम फलंदाजी करताना लॅबो स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्राइक एंडला सागर. बॉलिंग मार्ग मध्ये पाहूया पहिलं षटक घेऊन कोण इथे दाखल होते. पार्थ. पार्थचा पहिला बॉल राईट हँड ऑन द विकेट. लॅबो मुंबईचा सितारा अंडरम क्रिकेटचा या रत्ननगरीमध्ये आणि पहिलाच बॉल पारचा ऑफस्टिकच्या बाहेर होता. हलक्याने बॉलला फक्त पुश केले ते पॉइंट रिजन मध्ये. एक धाव स्वतःचा आणि संघाचं खातं इथे ओपन करताना लॅबो पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती अतिशय दर्जेदार पद्धतीने खेळला गेलेला फटका शेवटपर्यंत नजर ठेवून खेळात माहीत असणारा खेळाडू आहे आणि याही वेळी सेम रिझल्ट आहे. पॉइंट रिजन मध्ये हा खेळतोय. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेला बॉल यष्टांपासून दूरमध्ये ठेवतोय. वाईडलर यॉर्कला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे या गोलंदाजाचा. त्यामुळे वारंवार लॅबो शफल होऊन खेळताना इथे दिसतोय. फिल्डर तिथे घेतलं गेले जेणेकरून एक रन रोखण्याचा त्याचा इथे विचार असेल आणि त्यासाठी चाललेला प्रयत्न. पार्थ ऑन दी मार्क राईट अराउंड द विकेट. धावसंख्या 2. उमर 11 प्रथम फलंदाजी करतोय. टॉस जिंकलाय पार्थ. पहिल्या षटकातील पुढील चेंडू यस बॅक हँड डिलिव्हरी. यावी मनगटाचा पुरेपूर वापर पाहायला मिळालाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी होतोय. एक रनच मिळते. लॅबोला सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. इतक्या प्रतिम गोलंदाजी आहे. व्हाईट लाईन यॉर्क कंटिन्युअली इथे टाकले गेलेत. त्यामुळे लॅबोला शफल होऊन खेळणं गरजेचं आहे आवश्यक आहे आणि तोच प्रयत्न इथे चाललाय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे होतोय. पार्थ. पार्थ टू लॅबो. वो स्वीप शॉट आहे. फाईन लेगच्या दिशेने कॅरी झालाय बॉल. डिक्लेअर झोन. एक रन मिळते. आतापर्यंत ऑफस्टिकच्या बाहेर होता बॉल. पॉइंटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाला परंतु त्यानंतर मिडल सिक्सला टार्गेट करणे डिलिव्हरी होती आणि स्वीप शॉट करून एक रन इथे आपल्या नावावरती केले. यस पहिल्या षटकातील शेवटचा बॉल राईट हँड ऑन द विकेट फॉर लॅबो. फील्ड मध्ये कोणताही बदल न करता फेकला जाणारा पुढचा चेंडू. लॅबो खेळण्यासाठी तयार. परफेक्ट यॉर्क होता. इथे प्लेड केलाय. स्क्वेअर लेग एम्पायरच्या दिशेने बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक रनने षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त आणि पहिल्या षटकानंतर उमर 11 संघाची धावसंख्या आहे बिनबाद 5 धावा. सावधेशी केली गेलेली सुरुवात. लॅबोच्या माध्यमातून एक क्लासी शॉट इथे पाहायला मिळाले. ज्या दिशेला बॉल आहे त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न करतोय. परफेक्ट शॉट सिलेक्शन पाहायला मिळाले. तर लॅबो याचं यावी सागर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड फलंदाज. पुन्हा एकदा राईट लेफ्ट कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे उमर 11 संघाकडून. जे आधीच्या रणनीतीमध्ये आपण पाहिलं तीच रणनीती या मॅच मध्ये घेऊन खेळताना ही जोडी बॉलिंग मार्ग मध्ये इथे दाखल होतोय. केबी स्टार संघाचा गोलंदाज सूरज. सूरजचा पहिला बॉल सागर खेळण्यासाठी ते सज्ज होतोय. दुसरं षटक धावसंख्या आहे ती 5. यावी पाय शॉट आहे. पाय शॉट आहे. नो बॉलचा इशारा येतोय. पंचांचा काय येतो इशारा. नो बॉल प्लस सर चौकार. नो प्लस 4. एकूण 5 धावा इथे मिळत आहेत. 1+4 बोनस रूपात मिळणाऱ्या या 5 धावा इथे ठरतील. काल चूक झाली गोलंदाजाकडून आणि ऍडव्हान्टेज मात्र सागरने ते उचलला. लाजवाब शॉट खेळला गेला होता त्यामुळे 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळत आहेत. त्यानंतर खेळला गेलेला हा बॅकफुट पंच शॉट कव्हरच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये कॅरी झालाय बॉल. त्यामुळे एकच रन इथे मिळणार आहे. फटक्यामध्ये कोणतीही खराबी नव्हती. फक्त दिशा थोडीशी डिक्लेअर झोन मध्ये त्यामुळे एकच धावेवरती समाधान इथे मानावं लागलं. धावसंख्या आहे ती 11. धावसंख्या 11 इथे पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल सूरज. सूरज टू लॅबो. परफेक्ट यॉर्क होता. एक चांगलं फिल्डिंग कॉम्बिनेशन आहे. पॉइंटला फिल्डर होता. बॉलने रोखला आणि
तेवढ्याच रनिंग मध्ये बॉल पास केला गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने, परंतु तत्वर एक रन घेण्यास सफल ठरला तो लॅबो. एक रन इथे मिळेल, धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचेल. प्रगतीपथावरती आहे ते दुसरं षटक. चर्चा इथे जरूर केली जाईल कारण महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी ते ठरणार आहे. पॉइंट टेबल इथे खूप महत्वाचा ठरेल आणि या पॉइंट टेबल मध्ये टॉपर बनण्यासाठी चाललेले प्रयत्न या दोन्ही संघांचे असतील. त्यामुळे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्वाचा आहे. सूरज पुढील चेंडू घेऊन लॅबो खेळण्यासाठी सज्ज. यस, यावी ग्लान्स केले बॉल आणि फक्त फायनलच्या दिशेने ढकलले. एक रन इथे क्लासिक शॉट इथे अटेम्प्ट करतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी असताना फेकला जाणारा बॉल लॅबोसाठी. लॅबोच्या बॅटमध्ये अजूनही एकही चौकार पाहायला मिळाला नाहीये. याही वेळी थोडासा बाहेर येऊन खेळण्याचा इरादा होता, परंतु अंतिम क्षणी स्वतःवरती नियंत्रण राखलं. लेग स्ट्रिकच्या बाहेर पाहायला मिळाला बॉल. त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन इथे मिळते उमर 11 संघाला. स्टिक टू स्टिक गोलंदाजी इथे होणं अपेक्षित होतं, ते इथे होत नाहीये. त्यामुळे लॅबोला इथे मात्र ऍडव्हान्टेज मिळतोय. आणि ज्या ज्यावेळी बॉल स्टिक टू स्टिक फेकला गेलाय त्यावेळी लॅबोने सिंगल वरती लक्ष केंद्रित केलंय. पहिलं षटक आपण डोळ्यासमोर आणले तर ऑफ साईडला बॉल होते. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाला, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाला, थर्ड लाईनच्या दिशेने खेळताना पाहायला मिळालाय. पुढील चेंडू, ओहो, याही वेळी बॅक हँड डिलिव्हरी ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर ठेवला गेलाय बॉल. पंचांना मात्र इथे कवायत थोडीशी जास्त करावी लागते. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळते. पुढील चेंडू, यस, याही वेळी सॉफ्ट हँडचा वापर केलाय. फक्त दिशा दिली जाते बॉलला. डिक्लेअर झोन मध्येच ढकलला गेलाय बॉल. लॅबो येथे परफेक्ट क्रिकेट शॉट खेळताना इथे दिसतोय. कोणती आक्रमकता तो इथे दाखवत नाहीये. बॉलवरती सिंगल घेत स्कोर कार्ड पुढे घेऊन जाण्याचा विचार त्याच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने सागर आहे. सागरने आतापर्यंत चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केले. पुढील चेंडू, लेग ब्रेक केलेला चेंडू. यावेळी जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल त्यावर सहजपणे 1 रन प्राप्त होते. दरम्यान षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होते. थोडंसं महागडं षटक इथे पहा म्हणावं लागेल ते सूरज याचं. सूरजने या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 17. पहिलं षटक 6 धावांचं जरूर आपण इथे पाहिलं होतं, 5 धावांचं पाहिलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा इथे खर्च केल्या गेल्या. काही स्वैर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर सागरच्या बॅटमध्ये निघालेले चौकार इथे आपण पाहिले. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न. धावसंख्या 17 आणि बॉलिंग मार्कवरती इथे देवा. देवा इथे येतोय. पुढचा चेंडू, यस, यावी पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका होता. वाईट लाईन यॉर्क फेकला गेलेला बॉल आणि त्यामुळे कोणताही बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे लॅबो करत नाहीये. कारण डॉट बॉल येण्यापेक्षा कधीही सिंगल चांगली आणि तोच प्रयत्न इथे केला जातोय. पॉईंटच्या दिशेने एक खेळाडू इथे घेतला गेलाय जेणेकरून लॅबोचे सिंगल रोखण्याचा इथे प्रयत्न असणार आहे तो या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्यामुळे कर्णधाराने यावी पॉईंटला एक खेळाडू इथे घेतला गेलाय. देवा पुढील चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवरती इथे सज्ज होतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर राहिलाय. खूपच बाहेर येऊन खेळण्याचा त्याचा इथे प्रयत्न. यावी पॅडल स्वीप आहे ऑन साइडच्या दिशेने. स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून बॉल जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन इथे मिळते. सिंगल डबल घेत सिंगल घेत पुढे जाण्याचा विचार आहे तो यावी लॅबोचा. स्कोर का हलता ठेवला गेलाय. एका बाजूने आक्रमण होते तर दुसऱ्या बाजूने संयम आणि नियंत्रणामध्ये खेळताना पाहायला मिळालाय. लॅबोला माहिती आहे हा सामना कसा चालवायचा असो, कसा आपण धावांचा डोंगर उभा करायचा असो आणि त्यासाठी सिंगल घेत स्कोर कार्ड पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. देवा टू लॅबो. हो यस, यावी मिडल स्टिकला टार्गेट करत डिलिव्हरी पायावरती आदळलाय. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन इथे मिळेल.
यस याही वेळी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, एक चांगलं रनिंग कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळालं. 1 रन इथे मिळते. धावसंख्या इथे पोहोचते ती 23 या अंकावरती. आणि याच दरम्यान षटक क्रमांक 30 इथे समाप्त झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 रन 23 धावा. यस याच दरम्यान आपण पाहतोय खूप सारे क्रिकेट रसिक या चॅम्पियन ट्रॉफीचा आनंद घेतात आणि त्या दरम्यान फरदीन खानचे पिताश्री सन्माननीय मुझफ्फर खान साहेब हे या स्पर्धेचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या घेत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला इथे शुभेच्छा व्यक्त केल्यात. आपल्यासारखी दिलदार माणसं आणि स्पर्धेचे चाहते आणि त्याचबरोबर अन्सरबाई मुल्लांच्या या चॅम्पियन ट्रॉफीला आपण यूट्यूबच्या माध्यमातून दिलेली उपस्थिती त्याबद्दल मुझफ्फर खान साहेब आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत आहे आणि आपल्याला धन्यवाद आहेत. याच दरम्यान फेकला जाणार पुढचा चेंडू, लेग ब्रेक आहे, बॅकफूट वरती पंच करतोय, पुश केलंय, ढकललंय आतमध्ये, काउंटर फील्ड पाहायला मिळते. यस रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर जावं लागतं ते लॅबोला. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का इथे बसतोय. बॉलिंग मार्गवरती देवेश, पुढील चेंडू, शेवटचं षटक, देवेश ऑन दी मार्क. ओ लेग साईडच्या बाहेर आहे, वेल लेफ्ट पाहायला मिळतोय. सागरने इथे चालाकी दाखवले, चांगलं बॅलन्स करून सोडून दिलेला हा बॉल 1 रन देऊन जाईल. धावसंख्या 24 रन 24 या अंकामध्ये पोहोचलेली धावसंख्या इथे पाहायला मिळते. गती कमी होती, शानदार पंच शॉट आहे, पाहत राहील क्षेत्ररक्षक, बॉल डोक्यावरून फरार होतोय. 4 धावा इथे मिळत आहेत. परफेक्ट क्रिकेट शॉट, अंडरअप क्रिकेट शॉट पाहायला मिळाला. सागर बॅकफूट वरती येतोय, पॉवर पंच, हॅमर पंच इथे पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार गेलाय. आक्रमण पाहायला मिळालं सागर याच्या माध्यमातून. हो यावेळी रिव्हर्स फटका अटेम्प्ट केलाय. चिकिरण खेळाचा केला गेलेला प्रयत्न, फिल्डिंग चांगली, परंतु त्याही पेक्षा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये फिरोज आणि सागर यांच्यामध्ये आपण पाहिलंय. कॉल दिला गेला, कॉल एक्सेप्ट केला गेला आणि त्यामुळे सक्सेसफुली 1 रन प्राप्त केली गेली. चिकी रन संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 29 या अंकामध्ये जाऊन पोहोचले. शेवटचे षटक प्रगतीपथावरती आहे आणि स्ट्रायकिंग एंडला फिरोज आहे. परटवणी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, अंडर क्रिकेटचा बेताज बादशाह, चिपळून खेळ पेन पनवेल गाजवलाय, परंतु यावी बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. फिरोज डगआउटच्या दिशेने परतेल, निराश आहे, हताश आहे, कारण बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय ते फिरोजला. महत्वाचा मोहरा लॅबो नंतर फिरोज इथे गारद झालाय. दुसरा धक्का इथे बसतोय उमर 11 संघाला. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 29 धावा. शेवटचं षटक प्रगती पथावर, 2 गडी बाद 29. उमर 11 प्रथम फलंदाजी करताना हा संघ ईशांत इथे दाखल होतोय. राजापूरची आणबाण शान ईशांत या आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. कालच्या रजनीमध्येही याच्या माध्यमातून बहादर खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं होतं. तो ईशांत या ओपन ग्रुप मधून खेळत असताना पाहूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी कामगिरी बजावतोय. देवेश पुढचा चेंडू, इथे मिसफील्ड पाहायला मिळाले, परंतु 1 रन इथे मिळते आणि निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या पाहायला मिळाली 30-31 धावांचं लक्ष यावेळी ठेवलं गेलंय ते केबी स्टार संघासमोर.
31 धावांचं लक्ष 20 चेंडूमध्ये यशस्वीपणे पार करेल का? कारण मोस्ट इम्पॉर्टंट दोन्ही संघांसाठी हा सामना आहे. पॉईंट टेबलचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघांसाठी हा खूप महत्त्वपूर्ण सामना आहे. त्यामुळे कोण जिंकणार कोण हरणार हे इथे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. एक चांगली लढत इथे अनुभवायला मिळेल. यानंतर होणारा सामना हाजिक 11 विरुद्ध हुसेन फायटर्स. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. हाजिक 11 विरुद्ध हुसेन फायटर्स. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. हाजिक 11 विरुद्ध हुसेन फायटर्स यानंतर होणारा सामना. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती केली जाते आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. मी सन्माननीय अजिम भाई यांना विनंती करेन की आपण यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस इथे करावा. सन्माननीय अजिम भाई यांच्या शुभ हस्ते यानंतर होणारा सामना हाजिक 11 विरुद्ध हुसेन फायटर्स या सामन्याचा टॉस इथे उडवला जाईल. बोलूया सुरू असलेल्या सामन्याच्या दिशेने. ईशांत है इनसाइड एज डिक्लेअर झोन 1 रन. एकतीस धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली जोडी पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला देवेश, नॉन स्ट्रायकिंगला करण, बॉलिंग मार्कमध्ये ईशांत. पहिलाच बॉल इनसाइड एज बालंबाल वाचलेला इथे पाहायला मिळालाय. एका धावेने स्वतःच आणि संघाचं खातं इथे ओपन करताना यावेळी दिवस फटका टेम करतोय. पॉईंटच्या दिशेने बॉलला डेक्कलला गेले. 1 रन याही चेंडूवरती मिळेल. ज्या पद्धतीने लॅबोने सुरुवात केली होती आपल्या संघाची त्याच पद्धतीची सुरुवात देवेश इथे करतोय. आणि दोन्ही मुंबईला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि दमदखम दाखवताना या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ईशांत मॅन फ्रॉम राजापूर आणि याही वेळी एक दर्जेदार क्रिकेट शॉट इथे पाहायला मिळतो. अंडरम क्रिकेट शॉट इथे खेळताना पाहायला मिळालं. देवेश सलग दुसरा चेंडू रिव्हर्स फटका अटेम्प्ट करताना इथे पाहायला मिळाला. एक चांगली टेक्निक. ईशान पुढील चेंडू घेऊन देवेश साठी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. राज तोडेकर यष्टीरक्षकाची भूमिका इथे बजावतोय. अतिरिक्त स्वरूपात फक्त आणि फक्त 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 4 अंकावरती पोहोचेल. यावेळी ड्राईव्ह केलाय. या शानदार फिल्डिंग सोहम बाटकर आहे. सोहम आहे तर काय काम आहे. लाजवाब फिल्डिंग. उजव्या बाजूला कम्प्लिटली स्वतःला झोकून दिलं आणि महत्वपूर्ण भूमिका बजावताना सोहम बाटकर पाहायला मिळाला. मॅन फ्रॉम सोमेश्वर. यश या षटकातील शेवटचा चेंडू. ईशान ऑन दी मार्क. देवेश साठी पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन फेकला जाणारा बॉल. यश ड्राईव्ह केलाय फॉलो थ्रो मध्ये. इथे मात्र झेल निसटलाय. सुटलाय झेल. बिघडवतोय का खेळ. कारण इथे मात्र देवेशला इथे संधी मिळेल. धावसंख्या 4. पहिलं षटक इथे समाप्त. ईशानच्या माध्यमातून फलंदाजी शांत ठेवण्याचं यशस्वी ठरलाय तो ईशान. अजूनही चेंडू बाकी आहेत ते 15 आणि 15 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता इथे असेल. 15 चेंडू 27 धावा. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 9. 9च्या सरासरी इथे खेळणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. एखादा मोठा फटका इथे खेळावाच लागेल, लगवावाच लागेल आणि तरच कुठेतरी रन रेट मेंटेन ठेवला जाऊ शकतो. आणि तो रन रेट मेंटेन करण्यासाठी
यावेळी कुणाला तरी एकाला इथे आक्रमण करावं लागणार आहे, कारण तुम्ही सिंगल डबल गेम खेळत राहिलात तर फक्त धावांचा पाठलाग कराल, परंतु जर तुम्हाला विजयी व्हायचं असेल तर तुम्हाला एक बिग हिट प्रत्येक ओव्हरमध्ये करणं गरजेचं असतं, आवश्यक असतं आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक बॉलमध्ये एक एक सिंगल कशी जमा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक असेल. बॉलिंग मार्गमध्ये इथे दाखल झालाय तो अक्षय उर्फ पांडा इथे दाखल झालाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडला करण आहे. करण या ओ इथे ताळमेळमध्ये थोडीशी गफलत झाली, कॉलिंग कॉम्बिनेशन मध्ये गफलत. स्टंप आउटून मैदानाच्या बाहेर यावं लागतंय ते करण याला. या आधीच्या सामन्यामध्येही करण निराश केलं आणि बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्येही करण आपल्या संघाला निराश करतोय. पहिला धक्का पहिला हात इथे बसलाय केबी स्टार संघाला. पहिल्या वन डाऊन मध्ये कोणत्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इथे उतरवला जाईल. यस प्रतीक उर्फ टॅटू येतोय. किल्ल्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. रत्नागिरी क्रिकेट अंडरम क्रिकेट जर विचार केला तर या खेळाडूची चर्चा आपण वारंवार ऐकत आलोय आणि बहारदार खेळ याचा प्रत्येक अंडरम स्पर्धेमध्ये आपण पाहत आलोय. परंतु केबी स्टारचे या भव्य दिव्य आयोजन असणाऱ्या या स्पर्धेमध्ये या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये प्रतीक या खुल्या गटातून कशा पद्धतीने फलंदाजी करेल आपल्या संघासाठी तेही पाहणं खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे. केबी स्टार संघाचा हा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रतीक उर्फ टॅटू. अक्षयच्या भन्नाट वेगवान गोलंदाजीचा कसा पद्धतीने सामना करतोय. बेस्ट ऑफ प्लेयर यावेळी लेग साइडला ऑन साइडला घेतले गेलेत. अक्षय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट प्रतीक साठी. फुल टॉस चेंडू फटका खेळलाय ऑन साइडला लॅबो आहे. शानदार फिल्डिंग पेश करतोय. डॉट बॉलने षटकाला सुरुवात. पहिलाच फटका पंच केला गेला होता. ऑन साइडच्या दिशेने चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. मिडॉनच्या दिशेने आहे तो लॅबो. मिड विकेटला आपण सोहम पाहतो. यांच्यामध्ये चाललेली चर्चा निखिल आहे. स्क्वेअर लेगला थोडंसं वरच्या दिशेने सरकवलं गेलंय. बेस्ट ऑफ 4 आपण लेग साइडला पाहतोय. आणि त्या दरम्यान अक्षय पुढील चेंडू घेऊन यावेळी यॉर्क फेकण्याचा विचार होता, परंतु मोईन होता तिथे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी होईल. 1 रन इथे मिळेल. 1 रन इथे मिळते, परंतु एखादा मोठा फटका इथे आवश्यक आहे. एक चौकार इथे लगावणं आवश्यक असणार आहे. दबावचं निर्माण करायचं असेल तर तुम्हाला पहिला दबाव दूर करावा लागेल आणि त्यासाठी इथे एखादा चौकार येणं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू आणि फिल्डिंग मध्ये गफलत. निखिलने बॉल रोखण्याचा प्रयत्न केला. बॉल हातातून निसटला. सोहमने जम्प केलं. सोहमचे प्रयत्न अपुरे ठरले. बॉल थांबला नाही. बॉल गेला सीमारेषा पार. चौकार. ज्या चौकाराची अपेक्षा होती आवश्यकता होती तो चौकार इथे प्रतीकला मिळालाय. मोस्ट इम्पॉर्टंट हा चौकार इथे ठरेल. आणि या 4 धावांनी धावसंख्या मात्र पोहोचली ती 9 या अंकावरती. अजूनही 22 धावांची आवश्यकता इथे राहते. सहज सोप्या पद्धतीने अडतो की काय बॉल, परंतु त्यानंतर झालेली गफलत आणि त्याचा ऍडव्हान्टेज प्रतीकला इथे मिळाला. 4 धावा संघाला इथे मिळत आहेत. अक्षय पुढील चेंडू घेऊन फुल टॉस चेंडू आहे, परंतु यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेर पाहायला मिळालाय. सोडून दिला गेला तो प्रतीकच्या माध्यमातून. त्यामुळे 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळते. धावसंख्या 10 अंकावरती जाऊन पोहोचली. यावेळी इन स्विच चेंडू होता. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही. ताकदीने खेळण्याचा विचार होता तो. यावेळी प्रतीक याचा असफल ठरतोय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावांचा पाठलाग करत असताना केबी स्टार संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10. 21 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 21 धावा. अजूनही मॅच बनवू शकते, कारण कालच्या रजनीमधील शेवटचा सामना 5 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असतानाही सामना जिंकला गेलाय. त्यामुळे धावा इथे बनवू शकतात. फक्त त्यासाठी तुमचे प्रयत्न बेस्ट असणं गरजेचं आहे. ज्याचे प्रयत्न बेस्ट तो सर्वश्रेष्ठ. आणि इथे तुम्हाला बेस्ट असा रोल प्ले करायचा आहे. बेस्ट अशी भूमिका इथे बजवायची आहे आणि बेस्ट असा खेळ तुम्हाला इथे करायचा आहे. आणि तरच आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे तुम्हाला मात्र प्रयत्न करावे लागतील. देवेश स्ट्रायकिंग एंडला इथे राहतोय. बॉलिंग मार्गवर मोईन. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी तो सज्ज झालाय. ऑन साइडला फिल्डर घेतले गेलेत. लॅबो यावी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे आपल्याला पाहायला मिळेल. सागर आहे जो मिड ऑफला पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल. हो इथे गफलत झाली. एकमेकांची झाली टक्कर आणि इथे मात्र प्रतीकला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. चुकीच्या पद्धतीने एकमेकांसमोर आले.
कॉल दिला गेला होता, सिंगल इथे बनवू शकली असती, परंतु एकमेकांच्या समोर आले, ऍक्सिडेंट झाला आणि प्रतीक मात्र मैदानाच्या बाहेर गेला. चुकीच्या दिशेने झालेली रनिंग. येस, वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात मिळालेली 1 रन. न्यू बॅटर करण. मोईन राईट हँड राऊंड द विकेट. पुढील चेंडू घेऊन. ओ हो हो, यस. स्क्वेअर लेग एम्पायरच्या दिशेने खेळला गेलेला फटका बॉक्स आउटच्या क्लोजली आपल्याला पाहायला मिळाली. जी लाईन आहे सीमारेषा त्याच्या दरम्यान ड्रॉप झालेला बॉल 1 रन देऊन जातोय. धावसंख्या 12 या अंकावरती स्थिरावले. अजूनही 19 धावांची आवश्यकता इथे आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता इथे असणार आहे, परंतु शानदार फिल्डिंग इथे सजवली गेले आणि त्याहीपेक्षा सरस अशी गोलंदाजी आपल्याला मोईनच्या माध्यमातून वाईड लाईन गुड लेंथ मेंटेन करतोय. पुढील चेंडू. यस, अलॉंग द कार्पेट. दोन्ही क्षेत्ररक्षक त्यांना भेदलंय, चिरलंय आणि बधून चेंडू सीमारेषा पार गेलाय. 4 धावा इथे मिळत आहेत. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते, परंतु दोघंही इथे चकलेत आणि एवढा वेगवान खेळला गेलेला फटका होता. दोघांच्याही मधून चेंडू फरार झालाय. बॉल सीमारेषेच्या पार झालाय आणि त्यामुळे इथे पाहायला चौकार मिळालाय. 4 धावांमध्ये धावसंख्या पोहोचली 16 या अंकावरती. 16 या अंकावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. अजूनही 15 धावांची इथे आवश्यकता राहते. अजूनही मॅच बनवू शकते, कारण 15 धावांची इथे आवश्यकता आहे. राईट हँड राऊंड द विकेट मारा करण्यासाठी मोईन समोर आहे. तुझ्या करण. या षटकातील शेवटचा चेंडू. किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात ते पाहणे इथे आवश्यक आहे. करण स्ट्रायकिंग एंडला फॉरवर्डला आणखी एक धमाका. बेगेट 4 रन. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. ईशान आणि लॅबो यांच्या मधून गेलेला हा बॉल फरार, चौकार. महत्वपूर्ण या 4 धावा. धावसंख्या पोहोचले ती या 20 या अंकावरती. समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा असं समीकरण आहे. कमबॅक होऊ शकतो, फक्त त्यासाठी इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल उमर 11ला. जे झालं ते झालं, जे आधी घडलं ते घडलं, परंतु यानंतर मध्ये मात्र आपल्याला दर्जेदार गोलंदाजी करायची आहे. जर आपल्या संघाला जिंकून द्यायचं असेल तर अचूकता आणि भेजकता इथे दाखवावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने मात्र इथे फलंदाजी करत असताना पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये जर एखादा चौकार लगवण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरला तर हा सामना बॅटिंग करणारा संघ जरूर इथे जिंकू शकतो. त्यासाठी पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट पहिले 2 चेंडू इथे असतील, कारण इथे पहिल्या 2 चेंडूमध्ये चौकार येणे अपेक्षित आहे, आवश्यक आहे. मोठा फटका जर इथे लगावला गेला तर आत्मविश्वास वाढेल. आणि त्यानंतर आपण कालच्या सामन्यामध्येही पाहिलं होतं, लगातार 3 चौकार लगावले गेले होते आणि त्यानंतर तो सामना जिंकला गेला होता. त्यामुळे पहिल्या 2 चेंडूमध्ये जर एखादी बिग हिट इथे आली तर हा सामना केबी स्टार संघाच्या बाजूने झुकला जाऊ शकतो. परंतु जर तरला महत्वाचं नाही आहे, तर महत्व आहे ते तुमच्या जिगरबाज खेळाला, आणि तो जिगरबाज खेळ इथे मात्र देवेशला करावा लागेल. राईट हँड राऊंड द विकेट. सोहम बाटकर मॅन फ्रॉम सोमेश्वर. सोमेश्वरचा हा किंग या मैदानाच्या आतमध्ये आणि समोर आहे तो देवेश. सोहमचा पहिला बॉल. 11 धावांची आवश्यकता. या स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका. शानदार फिल्डिंग. स्ट्रायकिंग एंडला केला गेलेला थ्रो. रन आउट. 1 रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे जो फलंदाज ज्याने बॅट थर्ड ओव्हर मध्ये 2 चौकार लगावले होते, आक्रमण केले होते, तोच फलंदाज इथे रन आउट होऊन डग आउटच्या दिशेने परततोय. समीकरण इथे बदलतंय. 4 चेंडू आणि 11 धावा. 4 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. करणने लाजवाब फलंदाजी केली होती. वैयक्तिक 9 धावसंख्येवरती तो डग आउटच्या दिशेने परतला होता. रणनीती क्लिअर होती. करणला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा विचार होता, परंतु विचार इथे फसला, प्लॅनिंग इथे फसलंय. त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागलंय ते करण याला. न्यू बॅटर सूरज.
स्टेपिंग करून यावी खेळला गेलेला फटका आहे. आसमान का इशारा है, आज का सूरज हमारा है, क्या मारा है, क्या मारा है. जबरदस्त फटका आहे, शानदार फटका आहे. सूरजच्या बॅट मधून निघालेला हा शानदार चौकार आहे. महत्वपूर्ण चौकार इथे मिळतोय. समीकरण आता पुन्हा बदलणार आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. हाय व्होल्टेज होणार आहे हा मुकाबला. आणखीन एक जर चौकार इथे लगावला गेला तर कम्प्लिटली उमरे 11 संघ प्रेशर खाली येईल आणि इथे केबी स्टार संघ याचा ऍडव्हान्टेज घेईल. 3 चेंडू आणि 7 धावाचं समीकरण आहे. मैदानात दाखल झाल्या पहिला बॉल खेळत असताना बाहेर आला, पावलांचा पुरेपूर वापर केला, बॉलला घेतला आपल्या नजरेसमोर आणि त्यानंतर हिट केला मिड विकेटच्या दिशेने. पाहत राहिला फिल्डर आणि बॉल मात्र त्याला सकून फरार झाला. महत्वपूर्ण तो आवश्यकता होती तो चौकार इथे मिळालाय. 3 चेंडू 7 धावाचं समीकरण असताना सोहम भाटकर ऑन दी मार्क, राईट हँड राऊंड द विकेट. पुढील चेंडू घेऊन सूरज सज्ज. सूरजने पहिल्या चेंडूवरती वार केलाय. पलटवार इथे करतो का पाहूया. याही चेंडूवरती परंतु यावी फिल्डिंग लाजवाब. लॅबोकडून लाजवाब फिल्डिंग आणि त्याचा रिझल्ट आहे मैदानाच्या बाहेर जावं लागतंय ते सूरज याला. सूरज उगवला, सूरजचा अस्तही झाला. सूरज मैदानाच्या आत आला, सूरज मैदानाच्या बाहेर गेला. लाजवाब फिल्डिंग कॉम्बिनेशन. लॅबोने बॉल फील्ड केलं, त्यानंतर सोहमने कव्हर फील्ड मध्ये शानदार कामगिरी ते बजावले. त्यामुळे आक्रमण करणारा फलंदाज यावेळी डगआउटच्या दिशेने परतलाय. 2 चेंडू 7 धावा. सात धावांची आवश्यकता. सोहम ऑन दी मार्क. या चेंडूवरती जर चौकार लगावला गेला तर खूप काही घडणार आहे. परंतु जर इथे डॉट आला किंवा सिंगल रन आली तर मात्र उमर 11 संघाच्या बाजूने हा सामना झुकलेला पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये काही घडू शकतं. कालच्या रजनीमध्ये आम्ही सामना पाहिलाय. त्यामुळे आलेला संघ सामना जिंकलेला सामना कसा हरला गेला आणि हरलेला संघ सामना कसा जिंकला गेला याची समीकरणं आम्ही कालच्या रजनीमध्ये पाहिलेत. सोहम ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर देवेश. लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन मिळते. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन इथे मिळाले. धावसंख्या पोहोचले ती यावी 25 या अंकावरती. 6 धावांची आहे ती आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता इथे राहते. सोहम ऑन दी मार्क, राईट हँड राऊंड द विकेट. देवेश आणि अरविंद यांच्यामध्ये चर्चा झाली. चर्चा तर केली जाईलच कारण दोन्ही संघांसाठी हा मोस्ट इम्पॉर्टंट सामना आहे. पॉइंट टेबलच्या दृष्टिकोनातून हाय व्होल्टेज हा मुकाबला, मोस्ट इम्पॉर्टंट हा मुकाबला इथे ठरणार आहे. सोहम वरती ही दबाव आहे तेवढा दबाव देवेश वरती आहे कारण हा बॉल खूप महत्वाचा आहे. 2 चेंडू 6 धावा आणि त्याच दरम्यान सोहम ऑन दी मार्क. देवेश साठी फेकला जाणारा पुढचा चेंडू यावेळी फील्ड केला गेला राजच्या माध्यमातून. 1 रन इथे मिळेल. कंपल्सरी चेस हा नियम आहे. या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू 5 धावांची आवश्यकता. ऑफ स्टिकच्या बाहेर राहिलेला बॉल आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल इथे आलाय. 1 चेंडू हा शेवटचा महत्वाचा आहे. डू ऑर डाय हा बॉल असणार आहे. टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती. कंपल्सरी चेस हा नियम होता त्यामुळे सहजपणे सोडला गेलेला हा टप्पा ऑफ स्टिकच्या बाहेर आला. इथे व्हाईट बॉल. स्ट्रायकिंग एंडला देवेश आहे. जो फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंडला हवा होता तोच केबी स्टार संघाचा फलंदाज देवेश यावी स्ट्रायकिंग एंडला. 1 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण. कंपल्सरी चेस हा नियम असणार आहे त्यामुळे हा बॉल खूप महत्वाचा आहे. हा लाख मोलाचा बॉल आहे कारण हा पॉइंट टेबल मध्ये टॉपर बनवणारा हा बॉल इथे ठरतोय. सोहम ऑन दी मार्क, राईट हँड राऊंड द विकेट. देवेन स्ट्रायकिंग एंडला. केबी स्टार संघाचा फलंदाज मॅच विनर बनतो का, आपल्या संघाचा तारणारा बनतो का, आपल्या संघाचा हिरो बनतो का या बॉल मध्ये पाहायला मिळेल. सोहम तयार होतोय. स्ट्रायकिंगला देवेश तयार झालाय. फील्ड तयार होते आणि हा फेकला जाणारा शेवटचा चेंडू. हो दबाव आहे, दबाव आहे, दबाव आहे. बॉलर वरती जेवढा दबाव तेवढाच फलंदाजावरती दबाव आहे. हाय व्होल्टेज हा मुकाबला आहे मित्रांनो. 440 नाही तर हा 1100 केबीचा हा मुकाबला इथे पाहायला मिळणार आहे. कोणतरी हिरो बनणार आहे, कोणतरी झिरो बनणार आहे. परंतु हिरो कोण बनतंय, झिरो कोण बनतंय हे या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे.
कोण बनेगा लखपती? सोहम बाटकर ऑन दी मार्क, राईट अराउंड द विकेट. देवेश सज्ज होतोय. शेवटचा चेंडू आणि ओ हो एकमेकांना दिली जाते आखो आखो मे. खूप काही घडायचं आहे, इतिहास रचायचा आहे. या सूचना इथे दिल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज, तयार. सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये, लेग साईडच्या बाहेर वाईट बॉल. इथे वाईट बॉल आलाय. खूप काही घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये अजूनही. एक चेंडू 3 धावा. एका चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता इथे राहते. कंपल्सरी चेस हा नियम आहे. म्हणजेच काय, तुम्हाला एका बॉल मध्ये 3 धावा बनवायचे आहेत. एक बनवली आपण इथे सामना गमावणार आहात. त्यामुळे एका चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज. आम्ही इथे जेवढा प्रेशर गोलंदाजावरती आहे तेवढाच फलंदाजावरती आहे. तुम्हा आबा सर्वांवरती आहे. एवढा महामुकाबला इथे चाललाय. सोहम पुढचा चेंडू घेऊन आणि इथे डॉट बॉल आहे. इथे रन आउट होईल. डॉट बॉल येतोय आणि हा सामना इथे जिंकला गेलाय उमर 11 संघाच्या माध्यमातून. हाय व्होल्टेज झालेला मुकाबला. शानदार बॅट आणि बॉल यांच्यामध्ये चाललेलं बॅटल आणि या बॅटलचा विजेता ठरलाय तो उमर 11 संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जी हाँ, और एक बड़ी हस्ती हमारे बीच इस समय मौजूद हो रही है, शहबाज जी चिपलुनकर साहब.